कर्जमाफीची घोषणा झाली, पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवरती मोठे प्रश्न उपस्थित. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अंमलबजावणीला होणारा विलंब, अपूर्ण याद्या आणि अनूर्जित प्रश्नांमुळे लाखो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. तर पाहूया बातमी सविस्तरमध्ये. तर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षापूर्तीला महाराष्ट्र सरकारने 533 नंतर 61,900 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून सुरुवात केली असली तरी त्यामुळे अनेक प्रश्न गडद झाले आहेत. ही प्रक्रिया नेमकी किती काळ चालणार? उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार? आणि कर्जमाफीची प्रत्यक्षात केव्हा दिसणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर परिणामी शेतकऱ्यांचा संभ्रम कायम असून सरकारच्या अंमलबजावणीच्या गतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत. तर घोषणेनंतरही काही धोके कायम दिसल्याचे आपल्याला दिसतात. जसे की खरीप पिकाच्या तोंडावरती कर्जमाफीसारख्या घोषणेने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला. परंतु त्यातील जाचक अटी, शर्ती, अंमलबजावणीची संथ आणि किचकट प्रक्रिया पाहता हा दिवस फार काळ टिकणार नाही. वास्तविक पाहता हा खरीप अनेक मार्गावरती शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय. एन निनोमुळे पावसाचे आगमन लांबले. पेरणीनंतर पावसाने तब्बल 15 दिवसांची दडी मारली. पेरण्या खोळंबल्या, पाऊस कमी, निकृष्ट बियाणे यासह इतरही कारणांमुळे अनेक शेतकरी सोयाबीनच्या दुबार पेरण्या कराव्या लागत आहे. त्यातच यंदा कर्जमाफीच्या घोषणेमुळं पीक कर्जाचा वेगही मंदावला आहे. राज्यात उद्दिष्टांच्या केवळ 56% पीक कर्जाचे वाटप झाले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी उपासमारीची पडद्यामोड करून पेरण्या कराव्या लागत आहेत. तसेच कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी आतुर झाले असताना केवळ 533 शेतकऱ्यांची मुहूर्त यादी सरकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केली. तर प्रतिकारक विभागाकडून करदात्यांना शेतकऱ्यांची माहिती मिळाली नसल्याने पुढील याद्यांना विलंब लागत असल्याचे सांगत येत आहे. तसेच मुहूर्ताची यादी देखील अंतिम नाही. या 533 शेतकऱ्यांची पुनर्तपासणी करून नाबार्डच्या परवानगीने त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अर्थात मुहूर्ताच्या 533 शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी वगळले देखील जाऊ शकतात. असे झाले तर मुहूर्तालाच ग्रहण लागले असे म्हणले तर चुकीचे नाही ठरणार. तसेच सेवा सहकारी सोसायट्या, बँका यांच्याकडून कर्ज खात्याची माहिती एकत्र केली जाते. ती माहिती लेखन परीक्षकाकडून तपासली जात आहे. यातून करदात्या शेतकऱ्यांना वगळण्यात येईल. त्यानंतर यादीतील संगणकीय संरक्षण करून कर्जमाफीची पहिली अधिकृत यादी 30 जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पोटलीमधून नेमके काय बाहेर येणार यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. तर कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी पुन्हा याच दुष्टचक्रात अडकून नयेत म्हणून उपाययोजनांसाठी मित्राचे मुख्यमंत्री प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. तर या समितीचे नेमके काय चालले आहेत याबाबत अजून काही स्पष्टता नाही. तसेच कर्जमाफीसोबत कर्जातून मुक्तीच्या उपाययोजनांना देखील अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा कर्जमाफी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जात बाजारी होण्यास वेळ लागणार नाही. तसेच राज्यात गेल्या 7 वर्षात 3 वेळा कर्जमाफी झाली. सध्या चौथी कर्जमाफी आहे. 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असले तरी 39,24,000 म्हणजे 70% शेतकरी अटी शर्तींच्या आडून लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहेत. याला जोरदार विरोध झाल्यामुळे 2019ला कर्जमाफीचा फायदा घेतलेल्या व पुन्हा 2026मध्ये पात्र ठरलेल्या 12,71,000 शेतकऱ्यांचे कर्ज 50,000वर देखील 2 लाखांपर्यंत माफ करावे लागले आहे. तर नियमित 23,63,000 शेतकऱ्यांसाठी 2026-2027 मध्ये कर्ज फेडण्याची अट काढली. यामुळे एकूण 36,34,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु नियमित कर्जदारांना 50,000 प्रोत्साहनपद अनुदानाऐवजी इतर प्रमाणेच 2 लाखांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी प्रलंबित आहे. तर अर्थतज्ज्ञ अभय टिळक सांगतात की सवलती थेट हस्तांतर, अंशदान, कर्जमाफी, वीज बिल माफीसारखी यांच्या योजनांवर वारंवार जाहीर करावे लागणे ही राज्यातील एक मोठ्या समूहाच्या कायमस्वरूपी व सर्वांगीण समीक्षा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या शासनातल्या गेलेल्या अपयशाची अप्रत्यक्ष कबुली आहेत. तर गेली अनेक वर्ष मग सरकार कोणाचेही असो हे चालूच आहे. कोणतेही कर्ज दिले जाते तेव्हा त्याचा आधार घेऊन निर्माण होणाऱ्या साधनांमधून कर्जफेडीची क्षमता प्राप्त होणे अपेक्षित असते. तर शेतीवर अवलंबून असलेल्या एका मोठ्या समाजाबाबत ते साध्य होत नाही. म्हणजेच त्यांची क्रयशक्ती वाढवणे जमलेले नाही. वीज बिला माफ बद्दलही हेच म्हणता येईल.
जसे की अशा प्रकारच्या मदतीला योजना चालू ठेवायच्या असतील तर सरकारला तिजोरीत भक्कम हवी. त्यासाठी आर्थिक वाढीचा दर चांगला असायला हवा. एकीकडे सरकार कर्जमाफी जाहीर करते तर दुसरीकडे अनेक खर्च भागविण्यासाठी स्वतःचा कर्ज उभारणी करते. तर या सगळ्या खाटोटोपात आवश्यक या दूरगामी उपायांचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. मग तो सिंचनाचा विस्तार असो, वीज वाहन वितरण संदर्भात देखील दुरुस्तीची कामे असोत किंवा आवश्यक त्या पायाभूत सुविधांची निर्मिती असो. त्यासाठी मनुष्यबळ, निधी या सगळ्यांची गरज असते. तर आर्थिक कारणांमुळे कर्मचारी भरती सरकारने जवळजवळ थांबवलेली आहेत. मग दूरगामी उपाय रखडणारच हे वेगळे सांगायला नको. कधीतरी या दुष्टचक्रातून बाहेर पडून कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण करण्यासाठी पावले टाकायला हवीत. विविध शॉर्टकट अंमलबजावताना राज्याच्या अर्थव्यवस्थेचे दूरगामी मजबूत करणे दुर्लक्षित राहतं हे लक्षात घ्यावे. धन्यवाद.